सारसनगरमध्ये श्री रामदास स्वामींच्या भिक्षा फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद. अहिल्यानगर येथे श्री रामदास स्वामींचा पादुका दौऱ्याचं आगमन मोठ्या उत्साहात झालं. त्यानंतर श्री रामदास स्वामी सेवा संस्था सज्जनगड यांच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या भिक्षा फेरीलाही नगरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. काल दिनांक 26 जानेवारी रोजी सारसनगर येथे भिक्षा फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. या भिक्षा फेरीला नागरिकांनी भक्तिभावानं स्वागत करून उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी हरिभक्तपरायण प्रभाताई भोंग, हरिभक्तपरायण गोविंद महाराज हांडे, अनिलजी रामदासी, तुषार तांबोळी, महेश कुलकर्णी, रेणुका भजनी मंडळाच्या सर्व सदस्य तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या श्री क्षेत्र सज्जनगडावरील मातृसंस्थेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण 2 महिने या भिक्षा दौऱ्याचं आयोजन करतो. साधारण या 2 महिन्यामध्ये 8 ते 9 गावांना आपण भेट देतो. 9 गावांमधील प्रत्येक जास्तीत जास्त एरियांमध्ये आपण जास्तीत जास्त विभागांमध्ये आपण फिरण्याचा प्रयत्न करतो. या भिक्षेमध्ये साधारण गडावरून आम्ही 40 रामदासी सोबत असतो आणि या भिक्षेमध्ये गहू, तांदूळ, डाळ म्हणजे कोरडं धान्य घेऊन गडावरती जो वर्षभर अन्नदान चालतं या भिक्षेतूनच चालतं. गडावरती आलेल्या निवासासाठी आलेल्या भक्तांना दासवामी महोत्सवासाठी ह्या सर्व धान्याचा आणि धनाचा वापर होतो. गडावरती सर्व गोष्टी आलेल्या सर्व भक्तांना मोफत दिल्या जातात. ते ह्या भिक्षेच्या माध्यमातूनच हा एक भिक्षेचा भाग झाला. पण दुसरा विभाग म्हणजे श्री समर्थांचा दासबोध मनाचे श्लोक हे जे काही समर्थांनी समाजाच्या प्रबोधनासाठी लिहून ठेवलेलं आहे किंवा करून ठेवलेलं आहे त्या सर्वांचा विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत जाऊन आपण मनाच्या श्लोकातून देत असतो. त्यासोबतच जिथे पादुकांचा मुक्काम असतो तिथे संध्याकाळी उपासना, काकड आरती, पूजा, त्यासोबतच रात्री हरिकीर्तन ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. प्रवचन, कीर्तन आणि भिक्षेच्या माध्यमातून श्री समर्थांचा विचार सर्वतोपरी सर्वांच्या घरापर्यंत, सर्वांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड. या वर्षीचा दौरा आता आपला संपन्न आला आहे, पण पुढच्या वर्षीच्या दौरा हा साधारण आपण गणपतीनंतर ठरवतो. जुलै ऑगस्ट नंतर कुठल्या भागात जायचं, कुठल्या भागांमध्ये लोकांची मागणी आहे असे काही लोक येऊन सांगतात की आमच्या भागात येऊ दे. मग साधारण आपण एका गावामध्ये 5 वर्षांनी परत जातो. असं आपण महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आपण जात असतो. आत्ता आपण अहिल्यानगरमध्ये आहोत. तर अहिल्यानगरच्या भक्तांनी तर गेले 10 दिवस विविध प्रकारे श्री समर्थांची सेवा केलेलीच आहे. त्यामध्ये धनधान्य आधी त्यांनी दिलेलंच आहे. पण ह्यासोबतच कीर्तनालासुद्धा भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला. कालसुद्धा श्री समर्थांच्या दर्शनासाठी विखे पाटील आले होते. त्यांनीसुद्धा पाहिलं की भरपूर समर्थ भक्त अहिल्यानगरमधून समर्थांच्या भक्तीसाठी श्रवण मननासाठी येत आहेत. आणि भक्तांना मी हेच आवाहन करेल, हेच कार्य उत्तरोत्तर जास्तीत जास्त होऊन समाजामध्ये संत विचारांचा, मग श्री ज्ञानेश्वर महाराज असतील, श्री संत तुकाराम महाराज असतील किंवा श्री समर्थ रामदास स्वामी एकनाथ महाराज हे महाराष्ट्राचे पंचप्राण सांगितलेले आहेत. ह्या पंचप्राणांचा विचार जोपर्यंत एकनाथ महाराज ह्या सगळ्यांचा जोपर्यंत घराघरामध्ये पोचत नाही किंवा संत विचारांनी सर्व समाज चालत नाही तोपर्यंत आपण सुखसमृद्ध होणार नाही. बाकीच्या काही गोष्टी किती वाढल्या तरी आत्मिक सुखशांती ही आपल्याला संतांच्या जवळ बसूनच मिळेल, संतांच्या विचारांमध्येच मिळेल. तर मी सर्व भाविकांना आणि महाराष्ट्रातील सर्व भक्तांना, अहिल्यानगरमधील भक्तांना हेच सांगू इच्छितो की सर्व संतांच्या विचारांचा, त्यांच्या मार्गदर्शनाने संत जसं जगले तसं जगण्याचा प्रयत्न न करता संतांनी जे सांगितलं तशाप्रमाणे जगण्याचा विचार सगळ्यांनी करावा. तुम्ही म्हणलं ते बरोबर आहे. समर्थांनी 12 वर्ष घरी, त्यानंतर 12 वर्ष नाशिकमध्ये तपाची साधना केली. पण त्यानंतरचे जे 12 वर्ष आहेत म्हणजे वयाच्या 24व्या नंतर समर्थ दररोज 1200 सूर्यनमस्कार घालत होते. आणि गाव तिथे मारुती ही संकल्पना समर्थांनी सुरू केली. का तर गावांमध्ये मारुतीचं मंदिर उभं करून तरुणांना बलोपासनेचा उपदेश देऊन, तरुणांकडनं व्यायाम, शरीर घडवून छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या सैन्यासाठी, कारण आपल्याला त्यावेळेस सैन्याची पण गरज होती, त्यावेळेस समर्थांनी सर्व समाजमनाला एकत्र करून व्यायामाची जोड देऊन आणि आध्यात्मिकतेची जोड देऊन तरुण असं बनवून समर्थांनी महाराजांच्या कार्यामध्ये सर्वांना लावलेलं आहे. आणि त्यासोबतच आत्ताच्या पिढीलासुद्धा असंच आहे की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आपण संतांचा विचार पाळत नाही किंवा संत सांगतात तसं वागत नाही तो आपलं म्हणजे वर आपण ऐहिकमध्ये जाऊ पण सर्वांचं अधःपतन चारित्र्यानं होईलच. पण आपलं शरीर, मन, मनगट हे जर आपल्याला शाबूत ठेवायचं असेल तर हे पंचप्राण जे महाराष्ट्राचे आहेत त्या संतांचा विचार आणि त्यासोबतच शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती श्री संभाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून आपल्याला शरीर आणि मनगट हे सगळं व्यवस्थित ठेवून हिंदू धर्माची आपल्याला सेवा करावी लागेल. जय जय रघुवीर.
राष्ट्रप्रथम अहिल्यानगर.